आपल्या नेक्स्ट स्पीकर्स केतकी घाटे आणि मानसी करंदीकर आहेत. त्या दोघी ऑयकॉसच्या को फाउंडर्स आहेत आणि आदिवास फाउंडेशनच्या फाउंडिंग ट्रस्टीज आहेत आणि त्या इकोलॉजिकल सोसायटी पुणेच्या कोर टीम मध्ये आहेत आणि त्या फॅकल्टी सुद्धा आहेत. त्या मस्त टीचर्स आहेत बऱ्याच ह्या ग्रुप मधल्या लोकांसाठी. त्या 2002 पासून इकोलॉजिकल लँड प्लॅनिंग अँड इंटिग्रेटेड कॉन्झर्वेशन प्रोजेक्ट्सवर काम करत आहेत. त्यांनी 170 प्रोजेक्ट्सहून जास्त प्रोजेक्ट्स मध्ये काम केलं आहे आणि त्याचा साईज हाफ एकर पासून 10,000 एकर पर्यंत अक्रॉस ऑल ऑफ इंडिया असं काम केलेलं आहे. आणि त्या बऱ्याच गव्हर्नमेंट बॉडीजला सुद्धा असिस्ट करतात फॉर इनपुट्स ऑन नेटिव्ह प्लांट्स, हॅबिटॅट कॉन्झर्वेशन अँड बायोडायव्हर्सिटी एनहान्समेंट. So over to you, Ketki and Mansi. थँक्यू सताक्षी. छान वाटतंय आज इथे प्रेझेंट करताना. आणि शैलजा, तुझं बॅटन आम्ही आता पुढे नेतोय की, आणि ह्या प्रेझेंटेशनचा मुख्य हेतू असा आहे जे मी आणि मानसी करणार आहोत. तर त्यातले 2 भाग आहेत. पहिला जो भाग आहे तो की आत्ताची आपली नदीची इकोसिस्टीम कशी आहे आणि त्याच्यामध्ये ऑलरेडी महत्वाचे कुठले घटक आहेत. मला असं वाटतं की इट्स हाय टाइम की पुण्यातल्या सगळ्या नागरिकांनी आपल्या नद्यांचं महत्व समजून घ्यावं. त्यातले जे वेगवेगळे आस्पेक्ट्स आहेत जे एरवी आपण म्हणतो की फक्त एन्व्हायरमेंटलिस्टच माहिती असतात, पण तेच थोडे फोटोंच्या रूपाने त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो. म्हणजे ही जी आता आम्ही चळवळ सुरू केली आहे की हे RFD ला काहीतरी एक ऑल्टरनेटिव्ह करूया, तर शहरातल्या प्रत्येकाला ती इकॉलॉजी माहिती असायला हवी असं आम्ही म्हणतोय आणि त्याचंच थोडं प्रेझेंटेशन करू. आणि दुसरा जो भाग आहे की ऑल्टरनेटिव्ह काय असू शकतो, म्हणजे डेव्हलपमेंटला आपण पूर्ण नाही म्हणत नाही आहोत, तर कुठेतरी इकॉलॉजी इंटिग्रेट करून तुम्ही जेव्हा नदी अशी शहरातनं वाहते तर तिच्यासाठी काय आपण सोयी सुविधा करू शकतो याचा निश्चित विचार करता येऊ शकतो. तर अशी आपण ते मॉडेल पण बघूया. तर मी इथे स्क्रीन शेअर करते आणि एक एक आपण ह्या गोष्टी बघूया. तर ह्या सगळ्या डेव्हलपमेंटचा म्हणजे जे काय आम्ही रिव्हायवल स्ट्रॅटेजी म्हणतो आहे, त्याचा उद्देश असा आहे की इकॉलॉजिकल अप्रोचनी तुम्ही बियॉन्ड ब्युटिफिकेशन, म्हणजे आत्ताचं जे मॉडेल आहे ते सगळं सुशोभीकरणावर भर असलेलं आहे. तर असं काही मॉडेल आपल्याला करता येईल का की ज्याच्यामध्ये आपलं जे काही नद्यांचं नैसर्गिक, सांस्कृतिक, आर्किटेक्चरल सगळं हेरिटेज आहे पुण्याचं, तर ते रिफ्लेक्ट होईल असं काही मॉडेल असू शकतं का की ज्याच्यामध्ये इकॉलॉजीचा विचार आहे. आणि कदाचित हा जो तुम्हाला स्लाइडवर फोटो दिसतोय अशीच नदी आम्ही तयार करू इच्छितो आणि ही आपली सुद्धा मुळामुठ्या अशाच होत्या, अशाच आहेत. थोडं तुम्ही पुण्याच्या बाहेर जिथे चॅनलाइज केलेली नाहीये नदी अशी जर का पाहिली तर ती इतकीच सुंदर आहे. म्हणजे इथे अनेक हॅबिटॅट्स आहेत, इथे झाडी आहे आणि ह्या सगळ्या अनेक सेवा ही नदीच्या काठी राहणाऱ्या लोकांना देते आहे. तर आपण म्हणतोय की अशी सुंदर नदी करूया. ही सुंदर नाहीये का नदी, हा साधा प्रश्न आहे. तर ती निश्चितच आपल्याला करता येईल. फक्त होतं कसं की चॅनलायझेशन केलं की हे जे तुम्हाला पाणी सगळ्या पूर्ण नदीच्या 2 काठांपर्यंत पसरलेलं दिसतं ते एका फक्त गटर सारख्या एका चॅनल मधनं वाहतं आणि आजूबाजूचे हॅबिटॅट्स कोरडे पडतात. त्याच्यामुळे ती सुंदर दिसत नाही. म्हणजे आता पुणेकरांना जी आपली नदी फार अपिलिंग वाटत नाही याचं कारणच हे आहे, कारण का ती चॅनलाइज झाली आणि त्याच्यामध्ये खूप प्रमाणामध्ये सुवेज आहे. तर ते निश्चितच करायला हवं. पण ही साधारण आपल्या मनातली नदी आहे आणि ह्या नदीला ऑब्व्हियसली एक काहीतरी भारतीयत्व आहे. म्हणजे आपल्या अनेक रिच्युअल्स वेगवेगळ्या धर्मांच्या नदीशी जोडलेले आहेत. तर ते घालवून पूर्णपणे वेस्टर्न मॉडेल, म्हणजे जशी परदेशांमध्ये नदी करतात की एका चॅनल मधनं ती घालवतात, मग तिथे कॉन्क्रिटायझेशन केलं तरी सुद्धा त्यांचे प्रदेशच वेगळे आहेत, ते टेम्परेट आहेत, त्यांच्याकडची टेम्परेचर एवढी जास्त होतच नाही. तर ते मॉडेल आपल्याकडच्या खूप जास्त तापमानाच्या प्रदेश असलेल्या एरियामध्ये करणं हे काही खरं तर अजिबातच संयुक्तिक नाही. आपलं काहीतरी वेगळं मॉडेल असू शकतं, आपलं काहीतरी युनिक आणि वेगळं सुंदर मॉडेल असू शकतं, हा आपण विचार करायला हवा. आणि त्याच्यासाठीच आम्ही असं ठरवलं की हे जे काय महानगरपालिकेने एक प्रपोज केलेलं मॉडेल आहे तर त्याला निदान 1 किलोमीटरचा आपण डिटेल अभ्यास करून काही प्रपोज करू शकतोय का, तर ते आम्ही इथे करू इच्छितो. साधारण ह्या प्रेझेंटेशनचे हे भाग आहेत. थोडं इंट्रोडक्शन, मग नदी एक इकोसिस्टीम म्हणून समजून घेऊया. इकॉलॉजिकल असेसमेंट म्हणून आम्ही जो काय हा 1 किलोमीटरचा खूप डिटेल अभ्यास केला तो पटकन बघूया. आणि मग रिव्हर रिस्टोरेशन मध्ये आमचं प्रपोज डिझाईन काय आहे, त्याच्यामध्ये प्लॅनिंग अप्रोच काय हे आपण बघूया.
तर जर का आपण कॉन्टेक्स्ट थोडं प्रिया आणि शैलजांनी तयार केलाच आहे की जीवित नदी गेली 2016-17 पासून या नद्यांवर काम करतेच आहे. अनेक इव्हेंट्स नद्यांच्या काठी जीवित नदीने अनेक ग्रुपसाठी घेतले. थोडा हा एक महत्वाचा मुद्दा आहे की विठ्ठलवाडी स्ट्रेच मध्ये काही वेटलँड्स तयार करण्याचा पण आपण प्रयत्न केला किंवा केल्या ऑलरेडी आणि दिसतं पण आहे की छान हॅबिटॅट ह्याच्यामुळे तयार झालाय. त्यामुळे छोट्या मोठ्या प्रमाणात अडॉप्ट स्ट्रेच हा गोष्टी इव्हन नागरिक करू शकतात. त्याच्यामध्ये क्लिनिंग हा एक भाग आहे. पण शिवाय नदीतले जे सुंदर हॅबिटॅट्स आहेत ते परत देखील मिळवता येतात. हे पण थोडं आपण डेमॉन्स्ट्रेट करायचा प्रयत्न केला. तर व्हिजन काय आहे या मॉडेलची की वी हॅव टू कन्सिडर द रिव्हर एज अ नॅचरल एंटिटी. म्हणजे तिला स्वतःचं काहीतरी एक रूप आहे. ती केवळ शहरामधनं वाहते म्हणून तिला हवं तसं ट्रीट करूयात असं खरं तर काही फार योग्य नव्हे. आणि नदीचे जे नैसर्गिक झोन आहेत ते रिवाईव्ह करूया. आणि नदी ही फक्त एकटी नदी नाहीये, तर तिला येऊन मिळणारे अनेक ओढे असतात त्यांचा पण ह्याच्यामध्ये विचार व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे ऑब्जेक्टिव्ह हाच आहे की नदीची एक ती बायोलॉजिकल लिव्हिंग एंटिटी जे त्याचं कन्सिडरेशन आहे, त्यातलं पोल्युशन कमी करणं आहे, तिचं जे काय मूळची फंक्शन्स असतील ती सगळी रिवाईव्ह करणं आहे. आणि शिवाय अत्यंत महत्वाचा मुद्दा जो शैलजाने पण मांडला की अनेक इतर स्टेक होल्डर्स आहेत त्यांचा आपण विचार करतो का की केवळ शहरामधले जे लोक पैसे खर्च करून पार्क्स मध्ये जाऊ शकतात तेवढ्यांचाच आपण विचार करतोय. हा पण खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि शिवाय एक सुंदर अर्बन ओपन स्पेस तयार करणं ह्या पण गोष्टी आहेत. याचे बेनिफिट्स अनेकच आहेत. असे जर का आपण या अशा खूप चांगल्या हेल्दी रिव्हर्स तयार केल्या तर त्याच्यामुळे एक लाईव्हली ओपन स्पेसेस होणार आहेत की ज्या फक्त सुशोभीकरणाच्या पलीकडे जाऊन तयार होतील. त्याच्यामध्ये शिक्षणाची सोय असेल, त्याच्यामध्ये मनोरंजनाची सोय असेल, त्याच्यामुळे हवा शुद्ध, पाणी शुद्ध याची सोय निश्चितच आहे. शिवाय पुराची जी काय म्हणजे फ्लड रिस्क आहे ती निश्चित कमी होऊ शकेल. आणि नैसर्गिक रीतीने आपल्या शहराचं तापमान कमी करण्याची याच्यामध्ये सोय आहे. आणि सध्याच्या क्लायमेट चेंजच्या उंबरठ्यावर हे अत्यंत महत्वाचं असं आम्हाला वाटतं. तर ह्या 1 किलोमीटर स्ट्रेचसाठी आम्ही या नदीचा पूर्ण एक 6 महिने ते 1 वर्ष अभ्यास केला. त्याचा काही डेटा गोळा केला आणि तेच आपण पटकन बघूया. तर सुरुवातीला काही एक 5-10 मिनिटं आपण बघूयात की रिव्हर ॲज अ इकोसिस्टम काय आहे. आणि थोडं सगळ्यांनीच समजून घ्या की नदी ही फक्त तिच्या एका स्ट्रेचकडे बघता येत नाही. म्हणजे शहरातनं जर का 40 किलोमीटर आपला नदीचा सेक्शन आहे जो शहरातनं वाहतो, तर तसं बघणं चुकीचं ठरतं. नदी उगम पावते तिच्या डोंगराळ प्रदेशात. म्हणजे जर का पुण्याचा आपण विचार केला तर ती सह्याद्रीतल्या डोंगराळ प्रदेशात उगम पावते, मग प्लेन्सवर येते आणि मग जाऊन समुद्राला मिळते. तर खरं तर जेव्हा आपण रिव्हर रिवायवल म्हणतो तेव्हा या अख्ख्या कॅचमेंटचा विचार करायला पाहिजे. तो गव्हर्नमेंटने देखील करायला पाहिजे. आणि मग ह्या स्ट्रेचसाठी काय करायच्या गोष्टी ह्याचा विचार व्हायला हवा. आणि नदी पुनरुज्जीवन हे फक्त रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट नक्की नाही. ह्या तुम्हाला स्लाइडमध्ये दिसत आहे की river rejuvenation is all about restoring all these habitats that you see in this particular photograph. आणि ह्या आपल्या नदीमध्ये अनेक ठिकाणी आहे जिथे चॅनलाइज नदी नाहीये तिथे ह्या हॅबिटॅट ऑलरेडी दिसतात. म्हणूनच आमची इच्छा असते की नागरिकांनी नदीपर्यंत यावं आणि ह्या सगळ्या विविध हॅबिटॅटचं महत्व समजून घ्यावं. या प्रत्येक जो आसरा आहे, हॅबिटॅट आहे, त्याच्याशी असोसिएटेड खूप मोठ्या प्रमाणात बायोडायव्हर्सिटी किंवा स्पीशीज असोसिएटेड असतात. फ्लो आणि फ्लड म्हणजे नदी वाहती राहायला पाहिजे, नैसर्गिकरित्या वाहती राहायला पाहिजे, तिला पूर देखील यायला पाहिजे. या दोन्ही ज्या प्रोसेस आहेत त्या नदीसाठी अत्यंत महत्वाच्या आहेत हे आपण लक्षात घ्यायला हवं. रिपेरियन फॉरेस्टचं खूप महत्व आहे. रिपेरियन फॉरेस्ट म्हणजे काय तर नदीच्या दोन्ही काठावर नैसर्गिकरित्या करंज, उंबर, जांभूळ, वाळून जशी खूप स्पेशल झाडी असतात. आपल्या सुद्धा मुळामुठीच्या काठी कुठे कुठे त्याचे रेमनंट दिसतात. ते परत आपण मिळवायला पाहिजे कारण का ते फिल्टर म्हणून काम करतात. नदी वक्राकार वाहते म्हणजे जेव्हा तिची प्रोसेस सुरू होते खननाची तेव्हा आपोआपच ती सुंदर वक्राकार पॅटर्न तयार करते लँडस्केपवर. आणि तो पण एक अत्यंत सुंदर हॅबिटॅट आहे. तो आपण विठ्ठलवाडीच्या स्ट्रेच मध्ये पण बघणार आहोत कारण मुद्दाम आम्ही तो स्ट्रेच सिलेक्ट केला की त्याच्यामध्ये मियांडर आहे. तर हे मियांडर असायला हवे. जर का सरळीकरण केलं नदीचं तर ऑब्व्हियसली तो हॅबिटॅट म्हणून नष्ट होतो. अनेक छोटे छोटे हॅबिटॅट्स असतात म्हणजे जसं ह्या फोटोग्राफ मध्ये तुम्हाला दिसतंय की रिफिल्स आहेत की नुसते गाळाचे दगडगोटे असे पसरलेले आहेत. अनेक इन्सेक्टसाठी अनेक किड्यांसाठी हा खूप चांगला आसरा असतो. नदीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चक्क छोटी मोठी तळी डबकी असतात. तर त्या डबक्यांमध्ये अनेक जीव असतात. ड्रॅगन फ्लाईज असतील, बिटल्स असतील, टॅडपोल्स असतील, ते खायला येणारे पक्षी असतील. सो हे सगळंच आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि हे लक्षात घ्या शैलजाने जे तुम्हाला सेक्शन दाखवले इमॅजिन करा ते जर का इथे असतील तर ही
सगळे हॅबिटॅट पाण्याखाली जाणार आहे आणि त्याची जी परत एकदा ह्याच्यामुळे तयार होणारी नॅचरल ब्युटी आहे तीच नष्ट होणार आहे. तर ती काही अंशी आहेच आपल्याकडे, ती रिवाईव्ह करणं, ती परत मिळवणं, असं खरं तर रिव्हर रिज्युमिनेशन मध्ये असला पाहिजे. रॅपिड हा असाच एक हॅबिटॅट आहे की तुम्हाला छोटे छोटे धबधबे कुठे कुठे तयार झालेले दिसतात, ते राहायला पाहिजे. स्पॉट होल्स राहायला पाहिजेत. स्पॉट होल्स ऍक्च्युली पेरिनियल वॉटर सोर्सचा एक एकदम उत्तम सोर्स असतो. तो जर का पाण्याखाली गेला तर परत एकदा त्याच्या सेवा कंटिन्यू होत नाही. वेटलँड्स अत्यंत महत्वाचा हॅबिटॅट नदीतला, म्हणजे स्पेशली जिथे ओढे येऊन नदीला मिळतात, तर तिथे ह्या वेटलँड्स तयार होतात आणि स्पेसिफिकली जर का वर्षभर वाहणारं जर का पाणी असेल त्या ओढ्यामध्ये, तर या वेटलँड्स तयार होतात आणि तिथे अशी विशिष्ट माती तयार होते, अशा विशिष्ट वनस्पती येतात की ज्याच्यामुळे पूर सामावून घेण्याची क्षमता नदीची वाढते आणि मग ते लिटरली स्पंज सारखं काम करतात. एरवी ते पाणी कमी असतं, पण नदी पूर येतात तेव्हा ते फुगतं, त्या वेटलँड मध्ये जाऊन रिचवलं जातं. त्यामुळे पण ह्या वेटलँड महत्वाच्या आहेत आणि मुळामुठामध्ये अनेक ठिकाणी अशा वेटलँड आपल्याला दिसतात. सेडिमेंट्स म्हणजे नदीच्या पूर्ण उगमापासून ती समुद्राला मिळते, वेगवेगळ्या प्रकारचे सेडिमेंट्स तुम्हाला नदीमध्ये दिसतात. त्या प्रत्येकाचा एक काहीतरी रोल आहे. आज आपला हा विषय नाही म्हणून हे पटकन एक धावता आढावा घेतला एवढ्यासाठी की नागरिकांना हे आता समजायला हवं, ते समजून घ्यायला हवं प्रत्येकाने की या सगळ्याचा रोल काय आहे. आणि परत लक्षात घेऊया की ह्या सगळ्यामुळेच नदीच्या सुंदरतेमध्ये, तिच्या नैसर्गिकपणामध्ये वाढ होते आहे. जो स्ट्रेच आम्ही सिलेक्ट केला विठ्ठलवाडीचा, त्याच्याविषयी थोडं आता बोलूया. ही मुळामुठा नदीची कॅचमेंट आपल्याकडे वेगरे ह्या ठिकाणी मुठा उगम पावते आणि अंबीला येऊन ती डावजियाला मिळते आणि मग पुढे खडकवासला धरणातून पुण्याकडे येते. त्यामुळे मी म्हणलं तसं की पॉलिसी आणि डिझाईन जे आहे ते खरं तर ह्या पूर्ण कॅचमेंटसाठी गरजेचं आहे. ती कदाचित नेक्स्ट लेव्हल आहे. आपण त्याच्या देखील मागे लागलं पाहिजे गव्हर्नमेंटच्या, की हा असा अख्खा होलिस्टिक विचार व्हायला पाहिजे. जर का मुठीची हिस्ट्री बघितली तर ती जवळजवळ 1 ते 1.5 कोटी वर्षापूर्वीपर्यंत जाते आणि ह्युमन एक्झिस्टन्स म्हणजे कधीपासून इथे ह्युमन एक्झिस्टन्स दिसतो मुठीच्या काठी, तर जवळजवळ 1.5 लाख वर्षापासून काही टूल्स आपल्याला तिथे सापडतात. असे एव्हिडन्स देखील सापडतात की मुठीच्या काठी दाट पानगळी जंगलं होती आणि कदाचित हत्तींसारखे मॅमल्स होते. पण आता ऑब्व्हियसली ती गोष्ट राहिली नाही. पण आपण असं म्हणू शकतो की सध्याचं जे करंट स्टेबल क्लायमेट आहे ह्याच्यामध्ये ह्या गोष्टी शक्य आहेत, त्या रिस्टोर करणं शक्य आहे. तर त्याच आपण करूयात आणि म्हणूनच थोडासा इतिहासाचा आधार घ्यायचा की काय होतं, काय आपण करू इच्छितो. ट्रान्सफॉर्मेशन कसं होतं नदीचं तिच्या उगमापासून ते ती जशी जशी पुण्याच्या म्हणजे पीएमसीच्या बाउंड्रीमध्ये शिरते तर म्हणजे वेगळ्याला अगदी ही सुंदर नदी दिसते. तिचं पाणी पण खूप स्वच्छ दिसतं, पण जशी जशी ती शहरात यायला लागते तसं तसं तिच्यामध्ये सुएज ऍड होत जातं आणि मोठ्या प्रमाणात सॉलिड वेस्ट पण इथे येतं. तर हे सगळं ट्रीट करायला हवं. आपल्याकडच्या नद्या खरंच सुंदर आहेत, पण केवळ शहरं आणि मानवी वस्तीमुळे त्याच्यातले प्रॉब्लेम्स वाढलेत, ते आपण ट्रीट करायला हवे. आणि सगळ्यात मोठं म्हणजे इथली जी सगळी हायड्रोलॉजी आहे, म्हणजे पाणी जे येतं ते इट इज जस्ट बिकॉज ऑफ डॅम्स. मोठ्या प्रमाणामध्ये जो विसर्ग केला जातो पाण्याचा धरणांमधून, त्याच्यामुळे पण त्याची हायड्रोलॉजी बदलली जाते. हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. हा जो आम्ही स्ट्रेच सिलेक्ट केलाय हा विठ्ठलवाडीचा आहे स्ट्रेच, आणि याची असेसमेंट केली तर आम्ही याला बँक ए आणि बँक बी म्हणतोय. हा तो स्ट्रेच आहे, त्याचा हा फोटोग्राफी राजाराम पुलावरून हा फोटो घेतलाय आणि वेगवेगळे सर्वे केले. म्हणजे कंटूर सर्वे केला, इकॉलॉजिकल असेसमेंट केली, ग्राउंड वॉटर असेसमेंट केली, शिवाय स्टेक होल्डर अनालिसिस केला, इंटरव्ह्यूज घेतले लोकांचे की त्यांना कशी नदी अपेक्षित आहे आणि शिवाय आजूबाजूच्या एरियामध्ये काय ह्युमन ऍक्टिव्हिटीज आहेत, त्याचा नदीवर काय परिणाम होतोय, तो आपल्याला कसा ऍड्रेस करता येईल, हा सगळाच थोडा होलिस्टिक विचार करायचा प्रयत्न केला. ही नदी जी आहे, मी मगाशी म्हटलं तसं की इट्स अ पार्ट ऑफ लँडस्केप, त्या तुकड्याकडे असं वेगळं बघता येत नाही. त्याच्यामुळे तिथे काही त्याला मी इकॉलॉजिकल भाषेत कट बँक म्हणतो, म्हणजे वक्राकार जो बँक असतो आणि काही ठिकाणी नदी डिपॉझिट करते असे अशी ती ह्या प्रोसेसेस आहेत त्याच्यामध्ये. तर हा तो कट बँक आणि ईस्टर्न जो बँक येतो आणि खालचा जो बँक येतो वेस्टर्न बँक, ज्याला आम्ही डिपॉझिशनल बँक म्हणतो. फ्लो अँड फ्लड विषयी आपण बोललो की ज्या पद्धतीने इथे फ्लो आहे तो ऑब्व्हियसली पूर्णपणे चॅनलाइज्ड आहे आणि धरणांमधून पाणी सोडल्याने तिथे फ्लड येतोय, तर त्याच्या थोड्या सिच्युएशन आपण असेस केल्या. तर हे ट्रान्सफॉर्मेशन झालं कसं, तर हे जस्ट एक छान गंमत दिसते. नुसते तुम्ही गुगल अर्थ इमेजेस जरी बघितल्या तर 2005 मध्ये जेव्हा चॅनलायझेशन नव्हतं या नदीच्या स्ट्रेचचं, तेव्हा 140 मीटर
एवढी विड्थ तुम्हाला दिसते इथे. नैसर्गिक ओढे येऊन मिळताना पण दिसतात. हा एक मुख्य ओढा तुम्हाला येऊन मिळताना दिसतो. इथे सुंदर वेटलँड, अजूनही काही अंशी त्याचा रेमनंट चांगला आहे. पण मग 2009 मध्ये पार्शली चॅनलायझेशन केलं, म्हणजे इथपर्यंत चॅनलायझेशन तुम्हाला झालेलं दिसतं. सो 140 किलोमीटरचे अचानक 30 मीटर एवढीच नदीची विड्थ झालेली दिसते. पुढे मात्र इथे एक जवळजवळ ही जी 70 मीटर लिहिलं आहे तिथे एक सुंदर वेटलँड आहे. अजूनही ती काही अंशी जिवंत असलेली दिसते. सो हे अशा पद्धतीने नदीचं रूप हळूहळू बदलत गेलं आणि 2020 मध्ये या पूर्ण स्टेटचं चॅनलायझेशन झालं आहे. आणि दिसतंय की ह्या चॅनलायझेशनमुळे हे जे पूर्वी मोठं वेटलँड होतं ते श्रिंक होऊन आता छोटं झालंय. सो ही अशी पण इम्प्लिकेशन होतात जेव्हा ह्या पद्धतीने आपण विचार न करता, म्हणजे नदीच्या हॅबिटॅटचा विचार न करता काही गोष्टी करतोय. तर हा मूळचा जो काय 2005 मधला फोटो आणि 2020 मधला हा एकत्र आपण बघतोय. सो हायड्रोलॉजी जर का बघितली तर अनेक फीडिंग स्ट्रीम्स आहेत. तर ह्या सगळ्याचा खरं तर विचार व्हायला पाहिजे असं आपण बघतो जेव्हा नदीचा एक स्ट्रेचचा विचार करतो तेव्हा. वॉटर क्वालिटी असेसमेंट जर का आपण बघितली तर सगळीकडे जे दिसतं तेच आहे. सुवेज मोठ्या प्रमाणामध्ये जातच आहे. त्याच्यामुळे आधी शैलजा प्रियदर्शनी बोलल्या त्याप्रमाणे सुवेज ट्रीटमेंट अतिशय गरजेचं आहे. कमिंग टू इकॉलॉजिकल असेसमेंट ऑफ दिस पर्टिक्युलर पॅच, तर इतके हॅबिटॅट्स आहेत तुम्हाला दिसतंय ह्या स्लाइडमध्ये. वेट मिडोज आहेत, रॉकी एरियाज आहेत, चॅनलाइज रिव्हर आहे, खूप मोठे विशाल वृक्ष आहेत, ग्रासी एरियाज आहेत, रिपेरियन व्हेजिटेशन आहेत. 9 वेगवेगळ्या प्रकारचे हॅबिटॅट्स आत्ता जी नदीची स्थिती आहे त्याच्यामध्ये देखील दिसतात. आणि प्रत्येक एक हॅबिटॅट वेगवेगळे नॉन ह्युमन बिंग म्हणजे मानवेतर जीव तर वापरतातच, शिवाय वेगवेगळे स्टेक होल्डर्स आहेत, म्हणजे काही फिशरमॅन कम्युनिटीज आहेत ते देखील हे वापरताना दिसतात. आणि त्या सगळ्याचा खूप जास्त निगेटिव्ह परिणाम नाहीये. निगेटिव्ह परिणाम जो आहे तो केवळ सुवेजमुळे आणि काठावरची जी वस्ती आहे त्याच्यातून जे सगळं जाणारं पाणी आहे याच्यामुळे सगळ्यात मोठा झालेला दिसतो. स्ट्रीम्स आणि स्प्रिंग्स आहेत, झरे आहेत, त्या झऱ्यांचं पण खूप छान महत्व आहे. विठ्ठलवाडीच्या मंदिराच्या बाहेरच हा सुंदर एक झरा दिसतोय. काही झऱ्यांमुळे तिथल्या वेटलँड्स जिवंत राहिलेल्या दिसतात. म्हणजे ह्याच्यात तुम्हाला वेटलँड आणि मिडोज जे म्हणलंय, म्हणजे ह्याचा हिरवा रंग आहे, तर हा केवळ हा सुंदर मिडोज तिथे जिवंत राहिलाय या स्प्रिंग्समुळे. कुठून तरी त्याला तो स्प्रिंग असल्याने आहे. आणि हा तो तिथला ऍक्च्युअल फोटो आहे. जवळजवळ वर्षभर हे अशा पद्धतीचं चित्र आपल्याला तिथे दिसतं. साधारण एक 2-4च स्पीसीज आहेत, पण त्या निश्चितच खूप चांगल्या पद्धतीने त्याचं पोटेन्शियल वाढवता येणार आहे. आपल्याकडे ऑलरेडी भरपूर चांगल्या स्पीसीज दिसतात. ड्रॅगन फ्लाय म्हणजे चतुराच्या जातीतले हे जे काय कीटक आहेत, तर ते इंडिकेटर म्हणतो आम्ही त्याला. इंडिकेटर म्हणजे काय, ते स्थिती दर्शवतात नद्या कशा आहेत. तर त्या दोन्ही स्थितीदर्शक इथे दिसतात. म्हणजे काही जे आहेत ते पोल्युटेड वॉटरमध्ये असणाऱ्या पण आहेत, पण काही मॉडरेट म्हणजे बरी पाण्याची क्वालिटी असलेले पण ड्रॅगन फ्लायज इथे दिसतात. रॉकी एरियाज म्हणजे नदीच्या काठी मोठ्या प्रमाणावर कातळ हा जो एक हॅबिटॅट आहे, तर तो पर्चेस म्हणून अनेक पक्षी तर वापरताना दिसतातच. ह्यामध्ये वेटलँड बर्ड्स पण आहेत, पण त्याच्या बरोबरीने इव्हन नुसतं कपडे वाळवण्यासाठी धोबी समाज देखील त्या सगळ्या जागांचा, दगडी एरियाचा वापर करतो. ग्रासी एरिया जे आहेत ते तर इट्स लाईक टीमिंग विथ वाईल्ड लाईफ. भरपूर जाती इथे आपल्याला दिसतात. मग पक्षी असतील, साप असतील, चरडे असतील, आणि हे सगळं मिळून एक सुंदर हॅबिटॅट असा तयार झालेला दिसतो. आणि मग शेवटचा जो हॅबिटॅट आहे तो रिपेरियन व्हेजिटेशन. मोठ्या प्रमाणामध्ये दोन्ही काठांवरती देशी आणि विदेशी अशा वनस्पतींची एक छान कॅनपी झालेली दिसते. आणि त्याच्यामुळे अनेक पक्षी दिसतात की जे ह्याच्यामध्ये फॉरेस्ट बर्ड्स देखील आहेत की जे एरवी आपल्याला शहरामध्ये दिसत नाही. अशी पक्ष्यांची डायव्हर्सिटी आपल्याला तिथे दिसते. अतिशय विशाल वृक्ष पण आहेत ह्याच स्ट्रेचमध्ये. नदीच्या अनेकच स्ट्रेचमध्ये हे दिसतात. आणि ऑब्व्हियसली पक्ष्यांची घरटी जी काय रेलचेले जीवांची ती इथे अधिक प्रमाणात दिसते. मायक्रो हॅबिटॅट्स विषयी जर का बोलायचं झालं तर म्हणजे ह्या सगळ्याविषयी बोलायला भरपूरच वेळ लागणार आहे. पण दिस इज जस्ट टू शो यू अ ग्लिम्स की आपल्या नद्यांच्या काठी किती म्हणजे जी काय स्थिती आहे त्याच्यामध्ये देखील अनेक जीव आपल्याला दिसत आहेत. आपल्याला करायला हवंय की ह्या सगळ्यांना सामावून घेऊन अजून त्याची आपल्याला कशी स्थिती चांगली करता येणार आहे. जो टेम्पल कॉम्प्लेक्स आहे विठ्ठलवाडीचा, तर तो देखील ऑब्व्हियसली हेरिटेज सांगणार आहे. म्हणजे तुम्ही बघताय या स्लाइडमध्ये किंवा अनेक जणांनी बघितलं असेल प्रत्यक्ष, सुंदर दगडी मंदिर आहे. तर ही जी काय सिग्नेचर आहे आर्किटेक्चरची, आपल्या इथल्या हेरिटेज आर्किटेक्चरची, तर खरं तर ती पूर्णपणे आपण जिथे जिथे ह्या सुविधा तयार करू इच्छितो ती तिथे आणायला हवी, ना की फक्त कॉन्क्रिटायझेशन. म्हणजे जर का जिथे काय तुम्हाला थोडंफार प्रमाणात कन्स्ट्रक्शन करायचं आहे
तर हे जे काय आपल्याकडे ऑलरेडी पुण्याचा जो वारसा आहे, आपल्या नद्यांचे जे थोड्याफार प्रमाणात घाट असतात ते घडीव दगडाचे असतात. तर ही आपल्याला सिग्नेचर कुठेतरी घेता येईल का असं आम्हाला कायम वाटतं. म्हणजे डिझाईन द्यायचं तर ते थोडंसं शहराचा इतिहास सांगणारं, नदीला जोडून घेणारं असं असावं. तर या एका स्ट्रेचमध्ये आम्हाला 300 पेक्षा जाती दिसल्या केवळ 6 महिन्यामध्ये आणि त्याच्यामुळे चांगलंच पोटेन्शियल इथे दिसतं आहे. हे सगळेच रिपोर्ट आम्ही वेबसाईटवर ठेवले आहेत. ज्यांना खूप इंटरेस्ट आहे ते जरूर त्यांनी डाउनलोड करून हे बघावे. आणि म्हणलं तसं की बायोडायव्हर्सिटी हा सुंदर इंडिकेटर ह्या सगळ्या नद्यांमध्ये असणाऱ्या भरपूर मोठ्या प्रमाणात ही बायोडायव्हर्सिटी दिसते आणि ही निश्चितच अजून मोठ्या प्रमाणात सुधारता येणार आहे. पण रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट जर का झालं तर ही निश्चितच एवढ्या सगळ्या स्टेक होल्डर्सना त्याच्यापासून धोका आहे असं दिसतं. माणसांचा पण वापर म्हणजे वेगवेगळ्या कम्युनिटीज ह्या वापरतात आणि मी म्हणलं तसं की काहीची इम्प्लिकेशन निगेटिव्ह पण आहेत आणि काहीची न्यूट्रल आहेत. तर हे सगळंच लक्षात घेऊन आम्ही थोडं प्लॅनिंग केलंय. सो हे सगळे नॉन ह्युमन बीइंग्ज आहेत, मानवेतर जीव आहेत, की जो हा नदीचा एवढा स्ट्रेच वापरतात, तर त्याचा विचार निश्चितपणे व्हायला हवा आणि त्याच्या बरोबरीने इतर अनेक वेगवेगळे स्टेक होल्डर्स जे की फिशिंग म्हणा, विसर्जन म्हणा, धोबी घाट म्हणून बायका हे वापरतायत, कॅटल ग्रेझिंगसाठी काही एरिया आहेत. तर ह्या सगळ्याला खरं तर ऍड्रेस करणारं असं होलिस्टिक प्रेझेंट प्लॅनिंग खरं तर करायला हवं आणि तेच आम्ही थोडं त्याला अल्टरनेटिव्ह देण्याचा प्रयत्न केलेला आहे. थोडे कन्स्ट्रेंट्स आहेतच, की म्हणजे उदाहरणार्थ मोठ्या प्रमाणात अपस्ट्रीम म्हणजे वरच्या बाजूने याच्यामध्ये प्रदूषण येत आहे. आता चॅनलाइज्ड आहे ही नदी. पण तरी देखील ह्या सगळ्या काही कन्स्ट्रेंट धरून आम्ही या काही ऍड्रेस करायचा प्रयत्न केला. थोडं आत्ताचा जो डीपी आहे, डेव्हलपमेंटल प्लॅन आहे, तो असेस केला, की ज्याच्यामध्ये RFD असं लिहिलेलंच आहे, रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट असं म्हणलंच आहे त्याच्यामध्ये. त्याच एरियामध्ये आपण आता हे कशा पद्धतीने प्लॅन करता येईल असं बघतोय. आणि ह्याच्या पुढे प्रपोज डिझाईन जे आहे आमचं त्याच्याविषयी मानसी बोलेल. तर आतापर्यंत ही जी बॅकग्राऊंड पाहिली की त्या नदीचा काय प्रकारे विचार करता येईल आणि तिथे आता काय आहे, तर त्याच्यामध्ये दोन गोष्टी खूप महत्वाच्या दिसतात की ज्याच्यावर आम्ही आता फोकस ठेवलाय की एक तर त्याचं स्ट्रक्चर आणि फंक्शन सुधारणे. म्हणजे ती नदी जी आहे ती उत्तम करायचीच आहे, त्याच्याबरोबर ह्युमन आणि रिव्हरची इंटरॅक्शन ती सुद्धा आपल्याला चांगली करता येईल. तर त्याच्याकरता काय काय करायचंय, तर एक पहिला आमचा आस्पेक्ट आहे ते म्हणजे क्लीन अँड रिस्टोर. तर हे नक्की करायला हवंय की जी काय ह्युमन इंटरव्हेन्शन्स आहेत अदर दॅन हेरिटेज की ज्याच्यामुळे आता नदीच्या फंक्शनिंगला बाधा येते ती क्लीन करणं आणि नदीचं रिस्टोर करणं, बेसिकली फिजिकल फंक्शन आणि त्याची वेगवेगळी जी फंक्शन्स आहेत की जे आपण बोललं की नदीमुळे काय टेम्परेचर कमी होतं किंवा त्याच्या फ्लोमुळे काय गोष्टी होतात, तो ह्या ज्या सगळ्या सर्व्हिसेस आहेत नदीच्या त्या आपल्याला कशा सुधारता येतील आणि त्या रिस्टोर कशा करता येतील, तर हे बघणं खूप गरजेचं आहे. तर डिझाईन एम्फसिस म्हणून ह्याच्यात आम्ही काय बघितलं, आता हे जे फोटो तुम्ही बघताय हे आपल्या इथल्या आसपासचेच आहेत. मग ही कृष्णा नदी आहे किंवा इंद्रायणी आहे, तर त्या नद्या ज्या आहेत त्याच्यातनंच आपल्याला काही इंडिकेटर्स किंवा काही व्हिज्युअल्स आपल्याला मिळू शकतात. तर बेसिकली मेंटेन रिव्हर क्रॉस सेक्शन आणि हे CWPRS नी पण सांगितलंय की नदीचा आत्ताचा जो क्रॉस सेक्शन आहे तो न बदल करता आपल्याला काय करता येईल हे नक्की बघायचंय. तर ते म्हणजे ते धरलेलंच आहे आता, कारण रिव्हरची जेव्हा आपण इकोसिस्टीम म्हणतो तेव्हा त्याचा क्रॉस सेक्शन बदलला तर इकोसिस्टीम त्याची गेली असंच म्हणायला लागेल. त्याच्यानंतर नॅचरल बँक्स ज्या आहेत नदीच्या त्या आपल्याला विदाऊट इनर्ट आणि आर्टिफिशियल मटेरियल्स कशा घेता येतील. नंतर वाईडन द चॅनल टिल पॉसिबल लिमिट्स, कारण आपण हे नक्की महत्वाचं आहे याच्यामध्ये की वी आर टॉकिंग अ रिव्हर विच इज इन अ अर्बन सेटिंग. सो ह्याच्यामध्ये नॅचरल रिव्हर किंवा नॅचरल सेटिंग मधली रिव्हर नाही जिथे काय फॉरेस्ट आहेत किंवा ऍग्रिकल्चर एरियाज आहेत, तर आपण अर्बन सेटिंग मधली ही नदी बघतोय. तर त्याच्यात नक्कीच आपल्याला चॅनल वाईडन करायला हवाय, पण त्याच्या लिमिट्स पण आपल्याला बघायला लागतील आणि एनहान्स सिटीजन्स एक्सपिरियन्स बाय द रिव्हर. तर आत्ता काय होतंय की आत्ताची नदीची परिस्थिती जी खरं तर आपणच करून ठेवली आहे, कारण त्याच्यात आपण कचरा टाकतो, सुवेश टाकतो, आपण धड त्याचं क्लिनिंग करत नाही, धड ट्रीटमेंट देत नाही. तर त्याच्यामुळे ही जी नदीचा एक्सपिरियन्स आहे तो आता खरं तर खराब आहे. तर त्याच्यामुळेच लोक तिथपर्यंत पोहोचत नाहीयेत. पण तरीही अशा ह्याच्यात सुद्धा म्हणजे जेव्हा आम्ही विठ्ठलवाडीच्या स्टेजचा सगळा अभ्यास करत होतो तेव्हा संध्याकाळी खूप लोक तिथल्या दगडांवर येऊन बसायचे, ग्रुपनी येऊन बसायचे, जस्ट टू एन्जॉय दॅट ओपननेस, जस्ट टू एन्जॉय द
तिथनं जो वारा सगळा वाहत असतो नदीच्या चॅनल मधनं तो घ्यायला. तर हा जो एक्सपिरियन्स आहे हा आपल्याला कसा एक्सप्लोर करता येईल. आता याच्याकरता आम्ही काही केस स्टडीज बघितल्या थ्रू आउट द वर्ल्ड. तर त्यातल्या एक 2-3 केस स्टडीज फक्त इथे मांडतोय मी. ही जी नदी आहे याला स्ट्रीम म्हणूया आपण, तर कोरिया मधला आहे. आणि हा जो खालचा फोटो तुम्ही बघताय तर तो असा केला होता काही वर्षापूर्वी तो स्ट्रीम. आणि ज्याच्यावरती हायवेज होते, रस्ता आहे, ओव्हर ब्रिजेस आहेत. आणि मग त्यांच्या असं लक्षात आलं की ह्याच्यामुळे काही डिसएडव्हान्टेजेस आहेत, तर तो परत आपल्याला ओपन कसा करता येईल. आणि याच्यावर खूप सुंदर फिल्म आहे. जर का तुम्ही हे युट्यूबवर बघितलं सर्च देऊन तर फार सुंदर फिल्म त्यांनी याच्यावर केली आहे. आणि आता त्याचं स्वरूप हे असं दिसतंय. तर हे जे आहे हे इतका विरोधाभास आहे की आधी जो चॅनल मधनं किंवा अंडरग्राऊंड चॅनल जो होता तो त्यांनी उघडा केलाय. त्याला ते म्हणतात शोईंग लाईट टू द स्ट्रीम्स किंवा शोईंग लाईट टू द रिव्हर्स. किंवा अजून 1-2 उदाहरणं आहेत. हे स्वित्झर्लंड मधलं आहे की जे पूर्णपणे चॅनलाइज केलं गेलेलं होतं. ते चॅनलायझेशन काढून असे काही मुद्दाम काही मिएंडर्स तयार करणं किंवा आयलंड्स तयार करणं अशा काही गोष्टी केल्यात. इथे सुद्धा बघताय तुम्ही चॅनलायझेशन काढून तिथे नदी कशी पसरवता येईल, म्हणजे इथे वाईडनिंग केलंय त्या स्ट्रीमचं. तर ते कसं करता येईल ह्या गोष्टी बघता येतात. किंवा इथे जर का पाहिलं तर आयलंड तयार केलं इथे. सो अशी काही चांगली उदाहरणं आपल्याला इथे दिसतात. त्याच्यानंतर there is someone who is requesting remote control of your screen. So I am declining that, पण तोवर मला Decline. करता येत नाहीये. ओ ओके. Yeah. मला तसा Sarah मेसेज Collins is requesting remote control of your screen. So I'm just declining that. तर त्याच्यामुळे मध्ये प्रेझेंटेशन पुढे जाऊ शकत नाहीये. सो ही अजून एक केस स्टडी आहे विच इज फ्रॉम सिंगापूर. तर तिथे पण हे आपल्याला दिसतंय की स्ट्रेटनिंग काढून आपल्याला मिएंडर्स कशा तयार करता येत आहेत त्या. अगेन द सेम रिक्वेस्ट इज देअर. तू डिक्लाइन कर, मी ह्याने करते. ठीक आहे. सो दीज आर सम ऑफ द बेनिफिट्स. म्हणजे बेसिक आहे की पोल्युशनमुळे काय होतं तर क्लीनर रिव्हर मिळते पोल्युशन कंट्रोल केल्यामुळे. नंतर सिटीजन्स इन्व्हॉल्वमेंट विल गिव्ह अस वर्क सस्टेनेबिलिटी. कारण हे खूप महत्वाचं आहे की जेव्हा अशा काही गोष्टी होतात तिथल्या आजूबाजूच्या लोकांची इन्व्हॉल्वमेंट याच्यात खूप महत्वाची असते. त्याच्यानंतर वाइडन द रिव्हर चॅनल, दॅट मीन्स स्लोईंग द व्हेलॉसिटी अँड इट रिड्युसेस फ्लड रिस्क. किंवा रिकनेक्ट टू द नॅचरल फ्लड प्लेन्स विच विल अगेन रिड्यूस द फ्लड रिस्क. त्याच्यानंतर क्रिएट मिएंडर्स दॅट विल इम्प्रूव्ह द वॉटर क्वालिटी, रिड्यूस फ्लड रिस्क किंवा इट इन्क्रीजेस रिचार्जिंग कपॅसिटी ऑल्सो. नंतर रिस्टोर बेड मटेरियल सो विच रिस्टोर्स द बायोलॉजिकल कम्युनिटी, प्रोव्हाइडिंग शेडिंग विच रिड्युसेस वॉटर टेम्परेचर, अलाउ ग्राउंड वॉटर रिचार्ज. Then natural banks which will reduce the ambient temperature, then be inclusive in the design so that we have consideration of all the stakeholders. So in the planning, we are considering these 4 aspects, basically respect red and blue lines, nantar restore the physical structure, restore biological structure, and recreate citizens access. सो इन मास्टर प्लॅन जर का आपण पाहिलं एरिया स्टेटमेंट आम्ही एक थोडंसं वर्कआउट करायचा प्रयत्न केलाय. तर त्याच्यात तुम्ही फिगर्स बघू शकता. पण त्याच्यात एक नक्की ह्याच्यावर जर का तुम्ही फोकस केला तर असं दिसतं की रिक्रिएशन जे आहे दॅट इज 20% अँड 80% ऑफ द वर्क इज फोकस्ड ऑन रिस्टोरेशन ऑफ द रिव्हर. आता हा साधारण तो आपला स्ट्रेच आहे. आणि याच्यात जर का आपण पाहिलं तर दीज आर 2 मेन ऍक्सेसेस दॅट वी हॅव कन्सिडर्ड. आणि देन देर आर अदर आस्पेक्ट की फ्री फ्लोईंग रिव्हर विदाउट अ चॅनल, then a pathway which will connect all these habitats and let people explore all these areas. Then waterfall improvement and wetland development. Then there is spring development which will again improve the quality of river. So we can have wetland improvement, sit out areas, and separate accesses for crematorium area. Nantar riparian zone development, wastewater treatment and wetland development. क्रिएशन ऑफ रिव्हराईन हॅबिटॅट्स म्हणजे मगाच्या आपल्या पहिल्या ह्याच्यामध्ये जे आपण पाहिलं की
नदीच्या आतले जे वेगवेगळे हॅबिटॅट्स आहेत, की फोर्ट्स असतील, वेगवेगळे बोल्डर्स असतील, आयलंड्स असतील, हे आपल्याला कसे रिक्रिएट करता येतील. आणि रिक्रिएशन ऑफ स्टेपिंग स्टोन्स फॉर वॉकिंग अक्रॉस द रिव्हर, हे पण एक आपल्याला महत्वाचा आस्पेक्ट आहे जो आपल्याला याच्यातनं तयार करता येईल. नंतर देर इज अ वेटलँड गार्डन दॅट इज प्लॅन्ड. सो दिस इज फॉर फ्लड कंट्रोल. सो वी कॉल इट एज फ्लड कंट्रोल वेटलँड्स. की ह्याच्यामुळे काय होतं, जेव्हा फ्लड येतो एक्स्ट्राचा, तर तो ह्याच्यामध्ये आपण ऍब्सॉर्ब करू शकतो अँड इट कॅन बी डेव्हलप्ड एज अ गार्डन ऑल्सो. सो हा जो परिसर सगळा दिसतोय, इट इज अ टेरेस्ट्रियल गार्डन अँड दिस इज अ वेटलँड गार्डन. So this is a terrestrial habitat garden and then mesh to remove solid waste. कारण बरेचदा असं आपल्याला दिसून येतं की पुलांवरनं लोक कचरा नदीमध्ये टाकतात. सो त्याच्याकरता काय करता येईल. सो आता आपण एका वन बाय वन विल सी ऑल दीज आस्पेक्ट्स. सो दीज आर द रेड अँड ब्लू लाईन्स दॅट आर प्रेझेंट इन द DP आणि अदर सम अदर डॉक्युमेंट्स विच आर पब्लिश्ड बाय गव्हर्नमेंट. सो ह्याच्या ब्लू लाईनच्या आतमध्ये सगळ्या गोष्टी आपण ज्या आहेत, हॅबिटॅट्स असतील किंवा जे काय आहे ते करतोय. आणि ज्या कुठल्या थिंग्स विच आर रिलेटेड टू इन्फ्रास्ट्रक्चर, त्या सगळ्या ब्लू लाईनच्या बाहेर प्लॅन केले. त्याच्यानंतर दिस इज द रेड लाईन विच शोज एक्सटेंट ऑफ फ्लड फॉर 100 years इन दिस स्ट्रेच, दिस पर्टिक्युलर स्ट्रेच. नंतर नेक्स्ट इज टू रिस्टोर फिजिकल स्ट्रक्चर. तर त्याच्यात पहिलं काय आहे, तर रिमूव्हल ऑफ एक्झिस्टिंग स्ट्रक्चर्स की ज्याच्यामुळे या नदीच्या फंक्शनिंगला काही बाधा येते. सो त्याच्यात मग सिवेअर लाईन्स असतील किंवा अशा प्रकारचं जे कन्स्ट्रक्शन्स आहेत किंवा विसर्जन टँक आहे त्याची सोय बाहेर केलेली आहे. नंतर चॅनलायझेशन आहे. सो त्याचं चॅनलायझेशन जे आहे इट इज रिमूव्ड इन फेजेस. तर आता इथे दिसतंय की चॅनलाइज नदी जी आहे ती अशी आहे, पण एका बाजूचं चॅनलायझेशन वी आर रिटेनिंग इन पार्ट्स बिकॉज देर आर वेटलँड्स विच आर बियॉन्ड दिस चॅनलायझेशन which have very good quality water आणि we don't want to mix it with the existing river quality. कारण जोवर सुएज ट्रीटमेंट होत नाही तोवर या नदीतलं पाणी असं थोडं खराब असू शकणार आहे, तोवर हे मिक्सिंग होऊ द्यायचं नाहीये. तर त्याच्याकरता एका एरियात एका बँकचं चॅनलायझेशन वी आर रिमुव्हिंग आणि दुसऱ्या बाजूचं वी हॅव प्रपोज्ड की वी विल रिटेन दॅट. त्याच्यानंतर सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट करता ह्या दोन ठिकाणी अशी गोष्टी प्रपोज केलीत की सम काइंड ऑफ नेट विच विल कॅच द सॉलिड वेस्ट. आणि हे अशा प्रकारचं की जे फीडर स्ट्रीम जो आहे जो तिथे येऊन मिळतोय त्याच्यातनं सॉलिड वेस्ट बाहेर येऊ नये म्हणून ह्या काही गोष्टी आपल्याला करता येतील. सो ह्याला कसं आहे की देर आर मल्टिपल डिझाईन्स दॅट आर पॉसिबल. सो वी आर प्रपोजिंग 2 ऑफ देम. त्याच्यानंतर ऍट द सेम स्ट्रीम जे तुम्हाला इथे दिसत आहे, 2 स्ट्रीम्स दिसत आहेत. तर हा जो स्ट्रीम आहे इथे अशा प्रकारची वेटलँड्स आपल्याला प्लॅन करता येतात. सो बेसिकली दीज वेटलँड्स आर समथिंग विच विल ट्रीट दॅट वॉटर. सो हा जो चॅनल मधनं इथे स्ट्रीम येतोय तर त्याच्या अपस्ट्रीम काही भागामध्ये त्याच्यामध्ये सुएज मिक्स होतं किंवा त्याच्यामध्ये थोडंसं सॉलिड वेस्ट पण मिक्स होतं. सो ते आपल्याला नदीला येऊन मिळवू द्यायचं नाहीये. त्याच्याकरता अशी वेटलँड्स आपल्याला तयार करता येतात ज्याच्यामुळे थोडीशी वॉटर क्वालिटी इम्प्रुव्हमेंट त्याच्यातनं होऊ शकते. त्याच्यानंतर 5th पॉइंट इज रिव्हराईन हॅबिटॅट्स आपल्याला एस्टॅब्लिश करता येतील. तर ह्याच्यामध्ये बेड लोड आहे, म्हणजे ह्या फोटोमध्ये जे दिसतंय असं काही मुद्दाम त्याच्यामध्ये दगड ऍड करणं असेल किंवा असे मोठे बोल्डर्स ऍड करणं असेल किंवा डीप पूल्स काही तयार करता येतात, वेट मेडोज तयार करता येतात, वेटलँड्स तर आपण बोललोच आता. सो असे मुद्दाम काही हॅबिटॅट्स आपल्याला तयार करता येतील त्याच्यात. सो हे त्याचं एक कन्सेप्च्युअल काय प्रपोज्ड सेक्शन आहे की ज्याच्यामध्ये हे इथनं जे पाणी येतंय त्याच्यावर काही वेटलँड्स आपण प्लॅन केली आहेत. हा जो चॅनल आहे इट इज सेपरेटिंग द एक्झिस्टिंग वेटलँड्स विच हॅव गुड क्वालिटी वॉटर आणि ज्याच्यामध्ये खूप चांगली डायव्हर्सिटी पण आम्हाला ह्याच्यात दिसली. तर इट इज कीपिंग दॅट वॉटर सेपरेट फ्रॉम द मेन रिव्हर. त्याच्यानंतर हे काही क्रॉसिंग साठी प्रपोज केलेल्या गोष्टी आहेत. असे काही बोल्डर्स आपल्याला टाकता येतील मध्ये किंवा हे मुद्दाम छोटे छोटे काही दगड गोटे याच्यात जर का टाकले आपण तर त्याच्यामुळे व्हरायटी ऑफ हॅबिटॅट्स कॅन गेट फॉर्म आणि त्याच्यामुळे तिथे बायोलॉजिकल स्ट्रक्चर खूप चांगलं सुधारतं त्या भागामध्ये. सो दिस इज जस्ट अ स्केमॅटिक दॅट इज शोईंग रिव्हराईन हॅबिटॅट्स आणि त्याचं जर का आपण एक्सटेंड पाहिला तर दीज आर 4 acres ऑफ रिव्हराईन हॅबिटॅट्स दॅट वी आर प्रपोजिंग इन दिस. सो जस्ट टू टॉक इन टर्म्स ऑफ स्टॅटिस्टिक्स हे मध्ये मध्ये बरं असतं सांगितलेलं. त्याच्यानंतर रिस्टोर बायोलॉजिकल स्ट्रक्चर विच इज द नेक्स्ट थिंग. सो ह्याच्यात महत्वाची एक गोष्ट अशी आहे की जेव्हा आपण फिजिकल स्ट्रक्चर रिस्टोर करतो तेव्हा वी क्रिएट अ नाईस काय म्हणता येईल फुटिंग फॉर द बायोलॉजिकल स्ट्रक्चर टू गेट फॉर्म्ड.
सो आता ह्या फोटोत जर का आपण पाहिलं तर हा जो डावीकडचा बँक आपल्याला दिसतोय, हा फोटो दिसतोय, त्याच्यात खूप चांगलं रिपेरियन व्हेजिटेशन ऑलरेडी दिसतंय. सो ते रिटेन करायलाच पाहिजे आणि त्याच्या दुसऱ्या दोन्ही बाजूला अजून आपण प्लांट करू शकतो. आणि ही जी बाजू आहे विठ्ठल मंदिराच्या बाजूची, तर तिथे ओळीने आपल्याला एक रिपेरियन बेल्ट हा प्लांट करता येईल. सो त्याचं साधारण स्केमॅटिक असं आहे आणि दिस शोज द एरिया वेअर द रिपेरियन व्हेजिटेशन इज प्लांट. आणि त्याच्यामध्ये जे आहे ते अशा प्रकारची झाडं आपल्याला लावता येतात. सो याच्यात करंज आहे, उंबर आहे, जांभूळ आहे, अर्जुन आहे किंवा वाळुंज हे खूप या स्पेसिफिक एरिया मधलं म्हणजे पुण्याच्या आसपास किंवा पुण्याच्या काय म्हणता येईल सिमिलर एरिया रिजन मधले ज्या नद्या आहेत त्याच्या अक्रॉस आपल्याला वाळुंज बघायला मिळतं. आता सुद्धा वाईच्या कृष्णेवर जर का तुम्ही गेला तर इतकी सुंदर वाळुंजची दाटी आहे आणि पुण्यामध्ये काही भागामध्ये आता आपल्याला वाळुंज अजूनही पाहायला मिळतं. तर अशी काही आपल्याला मुद्दाम रिपेरियन ट्रीज एस्टॅब्लिश करता येतात किंवा इंट्रोडक्शन ऑफ राईट व्हेजिटेशन विच आर हर्ब्स अँड श्रब्स. सो ह्या काही जाती आपल्याला तिथे मुद्दाम इंट्रोड्यूस करता येतील. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट इज रिक्रिएट ऍक्सेस फॉर सिटीजन्स. आता हा कशासाठी पाहिजे तर इट इज ऑलवेज सीन की प्लेसेस दॅट आर चेरिश्ड बाय पीपल आर प्रिझर्व. तर त्याच्यामुळे हा कनेक्ट वाढवणं खूप महत्वाचं आहे. आणि हा कनेक्ट कसा वाढवता येईल तर त्याच्याकरता आपण काही स्पेसिफिक प्लॅनिंग केलंय. तर आता इथे आपल्याला दिसतंय की हा कनेक्ट वाढवण्यासाठी एक तर हे टेम्पल कॉम्प्लेक्स आहे, त्याचे घाट आपल्याला थोडेसे वाढवता येतील, थोडे सुधारता येतील, पण इट इज नॉट गिव्हिंग एंटायरली वॉकवे किंवा अशा काही गोष्टी अलॉंग द स्ट्रेच. पण हा टेम्पल कॉम्प्लेक्स आणि देर इज अ पाथवे दॅट इज लिडिंग टू दिस डी विच इज शोन विच इज अ काइंड ऑफ वेटलँड गॅलरी असं आम्ही त्याला म्हणतोय. तर विच इज अ वेटलँड. सो नेक्स्ट इज वेटलँड पार्क विच इज ऑन द नेक्स्ट बँक. त्याच्यानंतर ट्रेल अलॉंग द रिव्हर. सो ही जी ट्रेल आहे विच इज गोइंग ऑल अलॉंग द रिव्हर ऍज अ सर्क्युलर रूट, तर ही सुद्धा आपण प्लॅन केली आहे. त्याच्यानंतर देर इज अ वेटलँड ऑब्झर्वेशन एरिया विच इज दिस. त्याच्यानंतर रिव्हर क्रॉसओव्हर फोर्ट म्हणजे जस्ट एक दगडांचा असा बांध आहे की जो फ्लडिंग जेव्हा होईल किंवा जेव्हा मान्सून मध्ये पावसाळ्यात जेव्हा खूप जास्ती पाणी असतं तेव्हा तो पाण्याखाली जाईल ऑब्व्हियसली, पण अदरवाईज इट कॅन बी ऍक्सेस्ड ऑब्व्हियसली. तर त्याच्यानंतर हा फिशिंग डेक आहे ऑन द सेकंड बँक. तर तोही आपल्याला एक रिक्रिएशनल एरिया म्हणून तयार करता येऊ शकतो. सो हे त्याचे काही कन्सेप्च्युअल इमेजेस आहेत की तो टेम्पल कॉम्प्लेक्स जो आहे त्याच्यात आता ऑलरेडी जीवित नदींनी जे काम केलंय त्याच्यामुळे एक वेटलँड तिथे आहेच आहे विच कॅन बी इम्प्रूव्ड विच इज गिव्हिंग वॉटर टू द रिव्हर 24/7. आणि ह्या स्प्रिंग मधनं येणारं आणि वेटलँड मधनं पास होणारं जे पाणी आहे त्याची वॉटर क्वालिटी खूप चांगली आहे. म्हणजे जेव्हा आम्ही हे सगळं वॉटर क्वालिटी अनालिसिस केला तेव्हा त्याच्यातनं दिसून आलं की इट इज ऑलमोस्ट ऍज पर द सीपीसीपी गाईडलाईन्स. तर त्याच्यामुळे आपल्याला असं दिसतंय की हे प्युअर क्वालिटी वॉटर विच इज गेटिंग इन टू द रिव्हर विच इज म्हणजे ज्याच्यामुळे नदीला पण थोडासा चांगल्या पाण्याचा इनपुट आपल्याला मिळतोय. किंवा असे काही आपल्याला एरियाज तयार करता येतील की जिथे काही संध्याकाळी कार्यक्रम होऊ शकतात किंवा लोक जाऊन नुसती बसू शकतात तिथे. देअर कुड बी अ नाईस एक्झिबिशन स्पेस विच ते आपल्याला तिथे करता येऊ शकतं. तर आता हे जे आहे हे सगळं त्याची काय म्हणता येईल लँग्वेज जी आहे किंवा त्याचं सगळं जे डिझाईन अप्रोच आहे विच इज मॅचिंग द हेरिटेज स्ट्रक्चर्स ऑफ एक्झिस्टिंग कॉम्प्लेक्स. त्याच्यानंतर दिस इज अ वेटलँड पार्क विच इज ऑन द नेक्स्ट बॅक. तर ते साधारण अशा प्रकारचं आपल्याला करता येऊ शकतं की देर इज अ वेटलँड विच इज ऍज आय सेड की विच इज अ फ्लड कंट्रोल वेटलँड. म्हणजे जेव्हा जास्तीचा फ्लड होतो तेव्हा ते ऍब्सॉर्ब करतं आणि अदरवाईज देर इज सम वॉटर विच इज रिटेन्ड अँड विच कॅन बी एन्जॉयड बाय पीपल. देन दिस इज द ट्रेल अलॉंग द रिव्हर की जी आपल्याला विठ्ठलवाडी कॉम्प्लेक्स टेम्पल कॉम्प्लेक्स जो आपण म्हणतोय तिथनं सुरुवात होते आणि इट गोज टुवर्ड्स द वेटलँड ऑब्झर्वेशन एरिया. सो दिस इज द वेटलँड ऑब्झर्वेशन एरिया विच इज अ आता जर का तिथे गेलो तर तिथे एक आत्ताचा एक्झिस्टिंग पूल आहे जो पूर्वी त्या रस्त्याकरता तयार केला होता. तर वी आर नॉट बिल्डिंग एनी स्ट्रक्चर और नॉट प्रपोजिंग टू बिल्ड एनी स्ट्रक्चर बट जस्ट टू क्रिएट वन कॅनॉपी ऑन दॅट एक्झिस्टिंग ब्रिज. आणि तिथनं हा आत्ताचा जो व्ह्यू आहे तो असा आहे. सो विच कॅन बी इम्प्रूव्ह टू समथिंग लाईक दिस. तर ते आता डिझाईनचा भाग आहे. त्याच्यानंतर दिस इज द रिव्हर क्रॉसिंग अँड फिशिंग डेक विच वी हॅव प्लॅन्ड इन दिस एरिया.
सो ज्याच्यामुळे काही म्हणजे आत्ता तिथे ही आयडिया कशातन आली तर आता तिथे ऑलरेडी लोक त्या वेटलँड मध्ये जाऊन फिशिंग करतात आणि तिथेच का जातात कारण त्या वेटलँडची क्वालिटी चांगली आहे. अदरवाईज नदीमध्ये जे सुएज येऊन मिळतंय किंवा मगाचा तुम्ही फोटो जर का तुम्हाला आठवत असेल तर ते सुएज जे आहे ते नदीचं जे पाणी आहे ते खूप खराब झालंय. त्यामुळे त्यातले जे फिशेस आहेत ते आणि त्या वेटलँड मध्ये मिळणारे मासे हे दोन वेगळ्या स्पीसीज आहेत. त्यामुळे तिथे जाऊन आता ऑलरेडी लोक फिशिंग करतात. दो ते शहरातले अगदी आपल्यासारखे लोक नाही आहेत पण तिथल्या लोकल कम्युनिटीज आहेत त्या की जे त्याच्यावर अवलंबून आहेत. त्याच्यामुळे ह्या सगळ्या डिझाईन मध्ये कुठेही नदीला असं दूर केलं नाहीये किंवा असं तिथे काही हार्ड ठेवलेलं नाहीये. दोनच ऍक्सेस पॉइंट आहेत आणि जे लोक ऍक्सेस करू शकतात त्याच्यापासून. आणि बाकीचे जे स्टेक होल्डर्स आहेत मगाशी जर काही इमेजमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर काही मेंढ्या तिथे चरायला येतात, गाई गुरं येतात किंवा तिथले लोकल लोक आहेत जे संध्याकाळी तिथे जाऊन बसतात. तर ह्या सगळ्या लोकांसाठी पण या सगळ्या डिझाईन मध्ये काहीतरी सोय आहे, त्यांचाही याच्यामध्ये विचार केलेला आहे. सो हे एक आम्ही एक इमॅजिनरी स्केच असं म्हणता येईल आपल्याला, स्केमॅटिक शोईंग अ प्रपोज्ड रिव्हर रिवायवल. आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला हे दिसतंय की चॅनलाइज जी वॉल आहे त्याचाच उपयोग आपण केलाय ऍज अ वॉकिंग ट्रेल. आणि हे वेटलँड आहे या बाजूला आणि दिस पिक्चर इज शोईंग वेटलँड अँड व्हेरियस हॅबिटॅट्स ड्युरिंग मिड मॉन्सून फ्लो. सो अशा प्रकारची आपल्याला नदी करता येणं शक्य आहे का, तर जरूर करता येणार आहे आणि ती करायचा आपण नक्कीच प्रयत्न करू शकतो. सो टू स्ट्रेंथन दिस प्रपोजल आपल्याला ह्या काही गोष्टी ऍज नेक्स्ट स्टेज करता येऊ शकतात. पण ह्याच्याकरता सगळ्यांची मदत लागणारी आणि अर्थात ऑथॉरिटीजची पण लागणारी मदत. सो बियॉन्ड दिस प्रपोजल द सेम डिझाईन कॅन बी डिझाईन फॉर एंटायर स्ट्रेच ऑल्सो. आणि असं पण आपण करू शकतो, इम्प्लिमेंट दिस वर्क इन 1 किलोमीटर स्ट्रेच अँड मॉनिटर द इम्पॅक्ट. सो काहीतरी आपल्याला पुढे जाण्यासाठी मार्ग मिळू शकेल. सो हे जसं विठ्ठलवाडी साठी केलंय तसंच प्राची म्हणून जी आमची मैत्रीण आहे तिने औंध घाटासाठी पण केलेलं आहे अशाच प्रकारचं 1 किलोमीटर साठी. आणि अजून 2 प्रपोजल्स पण आपण केलेली आहेत ऍज अ पार्ट ऑफ जीवित नदी इनिशिएटिव्ह. तर ह्या सगळ्याचा उपयोग करून घेऊन आपल्याला नक्कीच पुढे जाता येणार आहे. आणि देर आर ऑफकोर्स वी अंडरस्टँड देर आर लिमिटेशन्स टू दिस स्टडी अँड प्लॅनिंग. पण ती आपल्या मल्टी डिसिप्लिनरी टीम मधनं ती आपल्याला नक्कीच म्हणजे काय ओव्हरकम करता येतील, ऍड्रेस करता येतील, पुढे जाता येईल आपल्याला. सो हे सगळं जे प्रेझेंटेशन आहे इट इज अवेलेबल ऑन द पुणे रिव्हर रिवायवल पोर्टल. ते तुम्ही जरूर बघा. आणि इट्स अ टीम वर्क फॉर ओव्हर दॅन 10+ months. आणि त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे लोकांनी भाग घेतलाय. आर्किटेक्ट्स आहेत, ह्याच्यातले बायोलॉजी मधले एक्सपर्ट्स आहेत, जीवित नदीची टीम आहे, रिव्ह्यू त्याचा केलेला आहे. सो yeah, we look forward to your inputs and feedback also. आणि I will stop sharing my screen so that we can go over for the question and answer session. Thank you.